1750 फॉर्म, 17,000 सॉरी, आणि त्यात 80 विद्यार्थी सिलेक्ट झाले. त्यात आमचं लेकरू होतो 94 डोळे. ही देशाची संपत्ती हिरावून घेतली. हे आतंकवादी मारणारे झाले. हा आतंकवादी हल्ला आहे. हा फक्त अत्याचार नाही, हा हल्ला आहे आतंकवादी. शैक्षणिक क्षेत्रातली ही अट्रॉसिटी, शैक्षणिक क्षेत्रातला हा टेररिस्ट अटॅक आहे. या सगळ्यांच्या संपत्ती जमा करा. जेसीबी चालू ह्यांच्या घरावर, पण दलितांचे लेकरं मारले त्या आरोपीच्या घरावर जेसीबी चालणार नाही. त्यांच्या जेसीबीने घर पाडा. प्राचार्य कोण असतील सगळे आरोपी. आज काहीच नाही, 3 दिवसाचा पीसीआर फक्त. एवढूशा लहान लेकरांनी 302 सुद्धा दाखल नाही. काय बघा ना, किती जबरदस्त एवढ्या वयात तिची पर्सनॅलिटी. आणि एक तिचं पुस्तक होतं, हे पुस्तक वाचत. भारताचे संविधान हे आमच्या वयात वाचत होती. या वयात ती वाचत वाचत कुठवर गेली हे बा, हेच गेली. हे बा काय म्हणजे किती तुम्ही हानी केली हो आमची. कुठं कुठं बघणार आहे ते फडणवीस. दलितांचे लेकर असे मारता तुम्ही. भयानक आहे हो, भयानक. केवळ दलित आहेत म्हणून नाकारलोय. अरे आम्ही निर्भयाच्या गणतीत नाही. आम्ही निर्भया नाही होऊ शकत, कारण आम्ही दलित आहोत. आमच्यासाठी या महाराष्ट्रात मेणबत्ती नाही पेटणार. जाती बघून मेणबत्ती पेटणार का? एवढं टॅलेंटेड लेकरू आमच्याकडून हिरावून घेतलंय. आणि तुम्ही म्हणता आम्ही 2 लोक अटक केले, 3 लोक अटक केले. सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतायत. याचा अहवाल तात्काळ मागवावा. अनुसूचित जाती. जय भीम, नम बुद्धाय, जय शिवराय. महामानवाच्या विचारात चालणारं चॅनल आहे दादा आपलं. फेसबुकवर बसून फॉलो करायला विसरायचं नाही. यूट्यूबवर बघत असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. शब्दाकडे लक्ष द्या दादा. अनुष्का नावाची मुलगी लातूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये शिकत होती, सरकारी शाळेमध्ये दादा. आणि माले गावातील घटना, चिमुकलीवर अत्याचार झाला होता, ती शांत झाली नाही दादा. आता लातूर जिल्ह्यातील घटना काय चालू आहे. मला देवा मामाला माझं एकच म्हणणं आहे, महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना माझं एकच सांगणं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, झोप लागून राहिली की नाही लागून राहिली? झोप लागून राहिली तुम्हाला? मस्त झोपले असन टटारून, भले टटारून झोपले असन तुम्ही, कारण तुम्हाला झोप लागणारच आहे. महाराष्ट्रातल्या चिमुकलीवर अत्याचार होय ना, काही घेणं देणं नाही. बस इलेक्शन पाहायचं, कमिटी पाहायची. पालकमंत्री कुठे गेले, गृहमंत्री कुठे गेले, मुख्यमंत्री कुठे गेले? सगळे गेले चुल्यात. आणि चिमुकलीवर अत्याचार होऊन राहिला हे कोणी पाहून राहिलं नाही दादा. मालेगावमधील घटना घडली, आता लातूर जिल्ह्यामधील घटना. वा, विचार कराजोगती गोष्ट आहे. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? तुम्ही म्हणता मुलींना शिकवा, मुलींना शिकवा. मुलीला लोक शिकून राहिले तर नराधम नरडीचा घोट घेत आहे. असं कसं होणार महाराष्ट्रात? फडणवीस मामा, तुम्ही म्हणता ना महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी माझ्या बहिणी आहेत, म्हणता ना तुम्ही महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी माझ्या बहिणी आहेत, तर मग तुमच्या बहिणीच्या अब्रू का वाचू शकत नाही हो? तुमची या बहिणीची अब्रू का वाचू शकत नाही ते सांगा मला. चिमुकलीवर अत्याचार होऊन राहिला. ज्या लातूर जिल्ह्यामध्ये जी मुलगी शिकत होती तिथं त्या मुलीचा, मुलींवर, त्या मुलीवर म्हणतो मी, तिच्यावर अत्याचार झाला की नाही झाला अजून यायचं आहे दादा. आणि शिक्षक लोक म्हणत आहे का तिने गळफास घेतला. खरं वाटतंय तुम्हाला? 10 ते 12 वर्षाची मुलगी गळफास कशी घेऊ शकते दादा? 50 रुपयाचा इन्व्हेंट टावेल, झाडभर टावेल, त्या टावेल्याने गळफास घेऊ शकते का दादा? विचार करा बरं. 12 वर्षाच्या मुलीला गळफासाची दोरीने बांधता येत, तर तिनं कसं बांधलं असन, कसं बांधलं असन ते सांगा मला.
दाल में कुछ काला है. हे सगळ्या कर्मचारी आणि शिक्षक वर्गांना माझं एकच म्हणणं आहे, यांनीच कांड केलेला आहे. यांनीच सगळं त्या मुलीचा काहीतरी उपभोग घेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे, हे मला असं वाटत आहे. आणि जेव्हा हा मुलीचा देह लटकलेला दिसला दादा, तर मास्तर लोकांनी फोन केला आई वडिलाला, त्याच्या आई वडिलाला फोन करून दादा, आई वडिलाला फोन करून आई वडील आले आणि म्हणते काय मास्तरीन की तुमच्या मुलीनं आत्महत्या केली. शॉक लागला दादा, मला शॉक लागला. पाहिल्याबरोबर न्यूज शॉक लागला, काळजात धडकलं, अंगार पेटली. असं कसं हां, साहजिक आहे. मुलगी 18-19 वर्षाची असली असती, 20 वर्षाची असती, ते वाटलं असतं का लफड्यात फसलेली मुलगी आहे, लफडेबाज असन, काहीतरी टेन्शन आलं म्हणून गेलं, असं काही विषय वेगळा राहते हो. पण मुलगी न टेन्शन देणारी मुलगी काही नाही. तुम्ही बघितलं असं ना, दीपक केदार नावाचा भीमसैनिक तिथे गेलेला आहे आणि संविधान पोरगी वाचत होती. संविधानाचं पुस्तक वाचणारी मुलगी होती ती. ते कायदा तिला समजत होता, वाचणारी होती. आणि ती मुलगी म्हणजे एक सुशिक्षित होती आणि एक शिकाऊ लडकी होती. तिला शिक्षणामध्ये आनंद होता, वाचण्यामध्ये आनंद होता. ती बोलायला तिला बोलण्यासाठी तिला लय आवड होती. आणि टेस्ट परफॉर्मन्स करत होती. बोलण्याचा तरीका तिचा वेगळा होता. दादा माझ्याकडे व्हिडिओ आहे, मी दाखवणार तुम्हाला, स्क्रीनवरती दिसणार तुम्हाला, दिसत असन तिचे फोटो दिसत असन तुम्हाला. पण माझं एकच म्हणणं आहे, त्या शिक्षक लोकांनी उपभोग घेतला असेल तिचा, किंवा शिक्षक लोकांनी तिला मारलं असेल दादा, हे मला असं वाटत आहे. कारण तिने स्वतःहून गळफास घेतली नाही आणि तिनं गळफास घेऊच शकत नाही, अशक्य आहे, हे मला सांगायचं आहे. आणि मंत्रिमंडळातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, नेत्यांना माझं एकच म्हणणं आहे, दादा मुलगी पढाव तो मुलगी बचाव. पडता मुलीला वाचवा, नाहीतर एक दिवस असा येईल की आपल्याच मुली म्हणून आपल्या बापाले, बाबा मला जन्म देऊ नका. पहिले मुली कमी होत्या, पहिले लोक गर्भात मुलीला खतम करून टाकायचे. पण असं राहणार, कारण चिमुकल्या मुलीवर अत्याचार होऊन राहिला. विचार करायची बाब आहे, विचार कराजोगती गोष्ट आहे. त्या सगळ्या शिक्षक लोकांना आणि कर्मचाऱ्यांना माझं सांगणं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना मला एकच सांगणं आहे की ह्या लोकांना बिनडोके जे मुख्याध्यापक असेल, शाळेतले जेवढेही शिक्षक असेल, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्यांना जेलाच्या कोठडीत न्या. आणि CBI CID लावा, जेवढे तुमच्याकडून दम असेल तेवढं लावा, पण त्या मुलीला न्याय द्या. कारण ती मुलगी दादा अशी तशी नव्हती रे दादा, तिला शिक्षणाची आवड होती, त्या मुलीला बोलण्याची आवड होती. ती मुलगी संविधान वाचायची. ती मुलगी काय बोलू त्या मुलीबद्दल दादा. जेव्हा तिचे व्हिडिओ बघितले मी, माझा कंठ दाटला दादा. बोलायच्या वेळेस मला असं वाटत होतं, अरे चांगल्या मुलीचा कसा अंत झाला रे, चांगल्या मुलीचा अंत कसा झाला, हे मला दुःखातून बोलत आहे दादा, मी दुःखातून. जे कोणी नवीन असेल, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब झालंच पाहिजे, फॉलो झालंच पाहिजे फेसबुकवर बघत असाल तर. कारण चिमुकलीवर अत्याचार होऊन राहिला. शिक्षक लोक म्हणून राहिले का आम्हाला माहीत नाही काय झालं तर, मग काय नाही, तिचं प्रेत पोस्टमॉर्टम राहतात नाही का, ते फोडफाड करत असतात, तिथं नेऊन टाकलं दादा. पण तिच्यावर मेडिकल चेकअप केला नाही, काय झालं काय नाही. त्या पोस्टमॉर्टममध्ये जे असतात नाही का फोडफाड करणार काय हे घर, तिथं तिची बॉडी नेऊन टाकली. पण मेडिकल तिचं केलं नाही, काय झालं काय नाही, काहीच नाही. हे असं असते प्रशासन, असे असते ते मास्तर लोक, असं असते काय. त्या मुलीनं शनिवारी फोन केला आणि म्हणते का आईला, आई आता मी बोलू शकत नाही, उद्या रविवार आहे, आपण भेटायला येऊ दादा, रविवार भेटायला येऊ.
आई रविवारी भेटायला जात होती तिला सुट्टीच्या दिवशी, कारण मुलगी हे हॉस्टेलात राहत होती, आता सरकारी शाळेत शिकत होती. विचार करायची गोष्ट नाही काय. आणि चिमुकलीनं म्हणते गळफास घेतला, त्या पोरीनं गळफास घेतला. त्या 12-13 वर्षाची मुलगी गळफास घेऊ शकते का रे? बावळट आहे हो. काही स्टोरी बनवता, काही पिक्चरच्या स्टोरी बनवता, लोकांना चुत्या समजता काय? सरकार चुत्या आहे तर लोक चुत्या आहे काय? अरे कसा लाजा का वाटत नाही रे तुम्हाला? लाजा का वाटत नाही? लाजा का वाटत नाही? अशा शिक्षक लोकांना, अशा कर्मचाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हे माझं मत आहे. कारण असे शिक्षक लोक यांच्यावर गुन्हे झाले पाहिजे, यांना नोकरीहून काढून टाकले पाहिजे. म्हणून सरकारी शाळा बंद होऊन राहिल्या, म्हणून मोठे मोठे गरिबाचे लेकरं शिकवणं होत नाही तरी प्रायव्हेट शाळेमध्ये टाकत आहे लोक, ह्याच कारणामुळं. आणि सरकारी कर्मचारी फक्त आयता पैसा खाऊन राहिला, आयता उपभोग घेऊन राहिले, दुसरं काहीच नाही. जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे आता हा व्हिडिओ, कारण हा व्हिडिओ शेअर झालाच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही दादा. कारण मालेगावमधील घटना घडली तशी लातूर जिल्ह्यामध्ये पण घटना घडली, आणि ही चुकीची बाब आहे. आणि हे शाळेतील घटना आहे, वसतिगृहातील घटना आहे. हे जी मुलगी तिथं राहत होती, बिचारीचा शनिवारचा दिवस हा अंतिम दिवस ठरला. काय झालं असन त्या रात्री? काय झालं असन त्या रात्री असं का त्या मुलीला गळफास तिने घेतला का? दिला कोणी? दिला कोणी? 50 रुपयाच्या दुपट्ट्याने गळफास घेता येते का हो? घेता येते? घेता येते काय? घेता येते काय? डोक्याला ताप आला माझ्या डोक्याला. असं वाटत आहे ते कर्मचारी असल तर त्यांच्या नरडीचा घोड घेऊ का नाही घेऊ. कारण ती त्या मायबापाची मुलगी नाही, ती माझी मुलगी आहे, त्या महाराष्ट्रातल्या जनतेची मुलगी आहे. महाराष्ट्रातल्या प्रशासनाला माझं एकच म्हणणं आहे, मामा, देवा मामा, जेवढे सरकारी कर्मचारी आहेत त्या शाळेतील त्यांना लवकरात लवकर तुम्ही अरेस्ट करा आणि त्या मुलीला न्याय द्या. त्या मुलीला न्याय द्या हे माझं प्रशासनाला म्हणणं आहे. हात जोडून विनंती करतो. कारण तुम्ही व्हिडिओ बघितलाच नाही, तुम्ही बघितलाच नाही.